आज मला खूप जास्त साफसफाई करायची होती. त्यामुळे इवाला टिफिनमध्ये फक्त फ्रुट्स दिले. म्हटलं आज आता वेगळं असं काही मी बनवणार नाही आणि त्यानंतर इवाच्या डॅडीला सुद्धा टिफिन दिला आणि त्यानंतर मी लागले साफसफाईच्या कामाला. मागच्या खूप दिवसापासून मी सोफा साफ केला नाही आणि सोफ्यावर इतकी धूळ झाली होती. अगदी हात जरी फिरवला नंतर हाताला इतकी धूळ लागत होती आणि असं नेहमी वाटायचं की आता आज साफ करूया, उद्या साफ करूया. पण थंडी इतकी आहे की मला धुळीमध्ये जायची इच्छा होत नव्हती. स्वेटर काढा, त्यानंतर मग धुळीमध्ये कामं करा आणि त्यानंतर अंघोळ करा आणि सकाळी मी अंघोळ करून घेते आणि नंतर परत मला एकदा रिपीट करावी लागेल असं वाटत होतं. सो मी टाळाटाळ करत होते. बट सोफा तुम्ही बघू शकता इतका घाण झालेला आहे आणि याच्यावर आम्ही सोफा कवर लावत नाही कारण मला खूप इरिटेशन होते सोफा कवर लावलं ना. एक 10 मिनटं झाले की किंवा काहीतरी येते, उड्या मारते आणि ते लगेचच घाण होतं आणि मला असं स्वच्छता खूप जास्त लागते. सोफ्यावर काहीच नाही लागत आणि बघू शकता किती धूळ मिट्टी झालेली आहे. फरशी पुसणाऱ्या मावशीला मी सकाळीच सांगितलं होतं की आज जरा लेट या, म्हणून विचार केला आता धूळ वगैरे काढणं झालेलंच आहे सोफ्याची. लगेचच जे शू रॅक आहे त्यालाही साफ करून घेते. मग काय फटाफट त्याला काढलं, त्याच्यातले पेपर बदलले, शू जे आहेत ते मशीनमध्ये धुवायला टाकले आणि सॉक्ससुद्धा मशीनमध्ये धुवायला लावले. थोडासा मधला वेळ होता, कपडे वगैरे सगळे घडी करून ठेवले. जोपर्यंत जात नव्हते तोपर्यंत जातच नव्हते. एकदा कामाला लागले ना मी तर माझं असंच आहे, एकदा कामाला लागले की मी आता कामं सोडतच नाही जोपर्यंत त्याचा शेवट होत नाही. एकीकडे मशीन चालूच होती, दुसरीकडे घरही आवरून घेतलं. शूज बघू शकता किती क्लीन निघालेले आहेत माझे. अशा प्रकारे सगळेच शूज मी साफ करून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.